श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही 20 एप्रिल म्हणजे आजचं जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तुम्ही कोणतीही एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर अतिशय उपयुक्त ठरणार आहे. फक्त तुम्ही शेवटपर्यंत हे लेक्चर्स पाहायचं आहे, याची मात्र सर्वांनी काळजी घ्यायची. ठीक आहे, लगेच पुढे आपण प्रश्न सुरुवात करूया. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला 10,000 टन कांदा निर्यात केलेला आहे? तर बघा पर्याय क्रमांक ए श्रीलंकेला आपण काय केलेलं आहे, 10,000 टन कांदा निर्यात केलेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, श्रीलंकेमधील जे काही लेटेस्ट 2024मधील इम्पॉर्टन्स पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. प्रथम निसांका वन डेमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा क्रिकेटपटू ठरलेला आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. श्रीलंका आणि मॉरिशसने UPI सेवा सुरू केलेली आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. श्रीलंकेतील पर्यटन स्तोत्र म्हणून भारत हा अव्वल स्थानी आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. नवीन भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी श्रीलंकेत पदभार स्वीकारलेला आहे. भारतीय सशस्त्र दलांना श्रीलंकेत गोल्डन आऊल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील पॉईंट महत्त्वाचा आहे. श्रीलंकेतील भारतीय गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत 1300 घराचे बांधकाम औपचारिकपणे सुरू करण्यात आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, UPI सेवासुद्धा सुरू केलेली आहे श्रीलंकेमध्ये आणि मॉरिशसमध्ये. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहेत हे सर्व करंट अफेअर्सचे पॉईंट. कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये तुम्हाला जरूर प्रश्न विचारले जातील. जागतिक हिमोफिलिया दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? बघा 17 एप्रिल रोजी हा दिन साजरा करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच विस्डनच्या जगातील आघाडीचे क्रिकेटपटू म्हणून कोणाचे नामांकन करण्यात आलेलं आहे? पेट कमिन्स आणि नाईट सायबरब्रंट हे दोघांचं काय केलेलं नामांकन करण्यात आलेलं आहे. कोणत्या देशाने अलीकडे 130 किलोमीटर एक्स्ट्रा मार्क 2 क्षेपणास्त्राच्या चाचणीची घोषणा केलेली आहे? पर्याय क्रमांक सी, भारताने ही चाचणीची घोषणा केलेली आहे. बघा इतर भारतातील जे काही लेटेस्ट महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. भारत हा आशियातील परकीय निधीचा सर्वात मोठा आकर्षित करणारा देश बनलेला आहे. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनलेला आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी केळीच्या सालापासून इको प्रून ड्रेसिंग बनवलेलं आहे. भारतातील पहिला महिला रोबोट व्योममित्र अंतराळात उड्डाण करणार आहे, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024मध्ये भारतीय पासपोर्ट हा 85व्या क्रमांकावर आहे. डेन्मार्कने भारतात ग्रीन इंधन अलायन्स सुरू केलेला आहे. सर्व पॉईंट अतिशय एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. क्विक तुमची रिव्हिजनसुद्धा चांगल्या प्रकारे ही झाली पाहिजे. अलीकडेच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने अतिरिक्त सचिव कोणाला बनवले आहे? बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सौरभ गर्ग. आता इतर महत्त्वाचे पॉईंट्स आपण या ठिकाणी लगेच पाहूया. राष्ट्रीय महिला हॉकी प्रशिक्षकपदी हरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ब्रिटनने भारतातील पहिल्या महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून यांची नियुक्ती केलेली आहे, महत्त्वाची ही पण नियुक्ती आहे. जगजित पवाडिया यांची आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावरील निवड झालेली आहे. सुशील शर्मा यांची SJVMचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून हे सर्व. बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेच पुढील पॉईंट पाहूया. अलीकडेच KG जैन यांचे निधन झाले असून कोणत्या क्षेत्राशी ते संबंधित आहेत? तर ते संगीतकार या क्षेत्राशी संबंधित आहेत. बघा पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे. RBIने कोणत्या बँकेच्या ॲपवर बंदी घातलेली आहे? तर बँक ऑफ बडोदा, पर्याय क्रमांक बी. नुकताच लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? अमिताभ बच्चन, पर्याय क्रमांक ए. अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने PSA ॲक्ट 1978 नुसार नजरकैद रद्द केलेला आहे? PSA ॲक्ट म्हणजेच कोणता? पब्लिक सेफ्टी ॲक्ट, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. आता या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये हा ॲक्ट काय केलेलं आहे, नजरकैद आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, जम्मू काश्मीरमधील जे काही इतर 2024मधील महत्त्वाचे पॉईंट्स आहेत करंटली एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे पॉईंट येतात ते आपण या ठिकाणी पाहूया. श्रीनगरमध्ये आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन उघडलेले आहे. उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय काटवा येथे स्थापन केले जाणार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केलेलं आहे. भारतीय हवाई दलाने जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केलेलं आहे. PM विश्वकर्मा योजना लागू करणारा जम्मू काश्मीर हा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे हा. अलीकडेच शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत? तर ते कुवेतचे पंतप्रधान झालेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इतर ज्या महत्त्वाच्या नियुक्ती आहेत लेटेस्टमधील चर्चेमधील ते या ठिकाणी लगेच पाहूया.
सिंगापूरचे नवीन पंतप्रधान म्हणून लॉरेन्स ओंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ज्युडिथ सुमिनवा तुलुका यांचे काँगोच्या पहिल्या महिला प्रधानमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सायमन हॉरिस हे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत. थॉमस सुल्योक हे हंगेरीचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. फलेटी टिओ हे तुवालूचे नवीन पंतप्रधान झाले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, PDF जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्रामची लिंक ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.